नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र रघुनाथ सोनावणे, इतिहास विभाग प्रमुख, एएससी कॉलेज रामानंद नगर. आज आपण बी ए भाग 1, सेमिस्टर 1, पेपर नंबर 1 आणि पेपरचं नाव आहे मराठा सत्तेचा उदय. या पेपरचा जो कालखंड आहे तो सन 1600 ते 1707. पहिलं प्रकरण पाहणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सन 1664 पर्यंतचे कार्य. या प्रकरणातील एक महत्वाचा घटक तो म्हणजे जावळी मोहीम किंवा स्वारी. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जी जावळी मोहीम आखली किंवा जावळीची स्वारी केली, याची जर पार्श्वभूमी पाहिली तर आपल्या लक्षात येईल की जावळीच्या मोहिमेच्या अगोदर शिवाजी राजांनी पुणे मावळ आणि जुन्नर मावळ या प्रदेशाची प्राप्ती करून अनेक प्रदेशावर आपला अंमल निर्माण केला होता. एवढंच नव्हे तर त्यांनी या प्रदेशातील काही किल्ले आणि संपत्ती मिळवून त्यांनी आपल्या स्वतःच्या कर्तव्याची जी चुरत म्हणतो आपण ती दाखवली होती. आणि मग अशा ह्या पुणे आणि जुन्नर मावळ प्रदेशाला लागूनच जावळीचा हा प्रदेश होता. आणि जावळीचा प्रदेश आणि ही जावळीच्या प्रदेशाची जी भौगोलिक स्थिती आहे ना ती फार महत्वाची होती आणि त्या प्रदेशाकडे महाराजांचं लक्ष हे आकर्षित झालेलं होतं. कारण जावळीचा जो प्रदेश आहे ना हा उंच डोंगर, खोल दऱ्या आणि घनदाट अरण्य जंगलाने व्यापलेला होता. आणि अशा ह्या प्रदेशामध्ये हिंस्र श्वापद राहत होते. आणि असं जरी असलं तरी या प्रदेशामध्ये राहणारी जी माणसं होती, या माणसांना त्या प्रदेशात राहण्याची सवय होती. त्या सगळ्या परिस्थितीशी त्या ठिकाणी ते काय झाले होते, समाविष्ट झाले होते किंवा त्याला त्या ठिकाणी ऍडजस्ट झालेले होते. आणि मग अशा ह्या प्रदेशामध्ये या जावळीकडं शिवाजी महाराजांचं लक्ष हे केंद्रित झालेलं आहे. जावळीच्याच प्रदेशामध्ये आपल्याला लक्षात येईल की काही महत्वाचे अन्य प्रदेश म्हणतो आपण किंवा काही किल्ले म्हणूया आपण, हे सुद्धा त्या ठिकाणी त्याला लागून होते. आता जावळीचा प्रदेश हा सातारपर्यंत आणि खाली कोकणापर्यंत रायगडपर्यंत त्या ठिकाणी हा पोहोचलेला होता किंवा तिथपर्यंत त्याचा पसारा हा वाढलेला होता. आणि या प्रदेशामध्ये महाड, बिरवाडी, तुडील, विनेरे, रायरीचा किल्ला आणि त्याचबरोबर कानन खोरे, मुरे खोरे आणि वाघोली हवेली असेही महत्वाचे प्रदेश त्या ठिकाणी होते. आणि मग हे जर महत्वाचे प्रदेश जर आपल्या ताब्यात जर आले तर निश्चितच त्या ठिकाणी काय होणार आहे की आपल्या प्रदेशाची, आपल्या जहागिरीची आपली वाढ होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सर्व प्रदेशामध्ये राहणारे जे काही मावळे होते, जी माणसं होती, मराठी माणूस होता तो शूर होता, धाडसी होता, काटक होता, चिवट होता. आणि त्यामुळं अशा ह्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना डोंगर असतील, दऱ्या असतील, पाऊल वाटा असतील किंवा आणखीन आडमार्ग असतील हे सगळे त्यांना माहित होते. आणि त्यामुळं अशा प्रदेशाची जर आपण प्राप्ती केली तर निश्चितच आपल्याला पठारी प्रदेश आणि त्याचबरोबर कोकणचा प्रदेश आपल्या ताब्यात येईल आणि त्यामुळं आपल्या जहागिरीचं राज्यामध्ये रूपांतर होऊ शकेल. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की आपलं लष्करी महत्व ओळखून त्यांनी आपली पुढील वाटचाल त्यांनी चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जावळीचे मोरे आणि शिवाजी महाराज यांच्या घराण्याच्या बद्दलचा काय संबंध आहे. तर आपल्याला माहित आहे की जावळीचे जे काही चंद्रराव मोरे, जावळीच्या चंद्रराव हा एक किताब होता. जावळीचे जे मोरे आहेत ते त्यांना चंद्रराव हा किताब दिलेला होता. आदिलशाहीचे ते एक गुलाम होते, एक ते नोकर होते, चाकर होते, सरदार होते. आणि अशा ह्या सरदारांना त्या ठिकाणी काय केलं होता की चंद्रराव हा किताब दिलेला होता. आणि त्यामुळे हे चंद्रराव किंवा हे मोरे घराणं त्या ठिकाणी फार पूर्वीपासून मौर्य कुलाचे वंशज म्हणून त्या ठिकाणी स्वतःला ते मानत होते. विजयनगरच्या साम्राज्यामध्ये सुद्धा त्यांनी ज्या वेळेला काम केलेलं होतं, त्यांचे म्हणजे पूर्वज ज्या वेळेला काम करत होते त्यावेळेला त्या ठिकाणी काय झालेलं होतं की त्यांचा एक दरारा होता, दबदबा होता, त्यांचा पराक्रम हा त्या ठिकाणी सर्वश्रुत होता. आणि मग पुढे आपल्या लक्षात येईल की 1565 मध्ये विजयनगरचं जे राज्य म्हणतो आपण ते तालिकोटच्या लढ्यामध्ये संपलेलं आहे. आणि मग त्यानंतर आपल्या लक्षात येईल की या मोरे घराण्याने आदिलशाहीची चाकरी करायला सुरुवात केलेली आहे. आणि मग आदिलशहानं या मोऱ्यांना त्या ठिकाणी चंद्रराव हा किताब दिलेला आहे आणि जावळीचा जो प्रदेश होता हा त्यांच्याकडेच त्या ठिकाणी ताब्यात ठेवलेला दिसून येते. आणि मग अशा ह्या चंद्ररावांनी किंवा जावळीच्या मोऱ्यांनी म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलं होतं की आपली स्वतःची फौज निर्माण केली होती. जवळपास 10 ते 12,000 सैन्याचं त्या ठिकाणी त्यांच्याकडे लष्कर होतं. आणि त्याच्या आधारे त्यांनी त्या प्रदेशावर, जावळीच्या प्रदेशावर आणि आसपासच्या त्या सुपीक असणाऱ्या खोऱ्यांच्यावर त्यांनी त्या ठिकाणी आपला अंमल निर्माण केला होता.
आणि म्हणून मग आपल्या लक्षात येईल की अशा ह्या मोऱ्यांचा दबदबा होता. परंतु खरं पाहता आपल्या लक्षात येईल की मोरे आणि त्या ठिकाणी जावळीच्या चंद्रावर घराण्याचा जो काही वारसाचा प्रश्न हा फार महत्वाचा होता. आणि त्याचबरोबर शिवाजी महाराज आणि मोरे यांचा काय संबंध होता, तर आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केलेली सर्वसाधारण आपल्या लक्षात येईल की 1656 मध्ये ती स्वारी केलेली आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्या लक्षात येईल की जावळीच्या चंद्रराव या पदावर काम करणारा जो दौलतराव मोरे होता ना, हा फार महत्वाचा माणूस होता. आणि हा पराक्रमी असणारा महत्वाचा असणारा माणूस आणि त्याच्याकडं जवळपास अनेक वर्षाची अनेक पिढ्यांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती होती. आणि अशा ह्या अवाढव्य असणाऱ्या संपत्तीचा त्या ठिकाणी तो एक वारसदार होता. आणि मग अशा ह्या वारसाला त्या ठिकाणी काय झालं होतं की नंतरच्या काळामध्ये मूल नव्हतं, म्हणजे तो निपुत्रिक म्हणून त्या ठिकाणी अस्तित्वात होता. परंतु नंतर आपल्या लक्षात येईल की सर्वसाधारण 1649 मध्ये हा जावळीचा जो काय दौलतराव मोरे म्हणूया आपण हा मरण पावला. आणि मग मरण पावल्यानंतर त्या ठिकाणी काय झालेलं आहे की जावळीच्या त्या चंद्रराव पदासाठी वारसा प्रश्न निर्माण झाला. आणि मग हा वारसा प्रश्न निर्माण झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे की त्या जावळीच्या मोऱ्यांचा जो वारसा प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इथं काय केलं तर आपल्याला लक्षात येईल की दौलतराव मरण पावल्यानंतर दौलतरावाच्या विधवा पत्नीनं त्या ठिकाणी काय केलेलं आहे की शिवाजी महाराजांची मदत घेतली आणि त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं एक आश्वासन दिलं किंवा आवाहन केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या आव्हानाला एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि त्यांनी तशा पद्धतीने काय केलेलं आहे की त्या दौलतराव मोऱ्याच्या पाहुण्यातीलच म्हणजे शिवतर गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय होते की मोरे कुटुंब होते. आणि अशा ह्या मोरे कुटुंबातीलच त्या ठिकाणी यशवंतराव नावाचा एक मुलगा दत्तक घेतला आणि त्या जावळीच्या त्या चंद्रराव पदावर त्या ठिकाणी त्याला बसवलं. आणि मग ज्या वेळेला चंद्रराव पदावर ह्या यशवंतरावला बसवलं त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे की मोठ्या हिमतीनं म्हणा मोठ्या विश्वासानं म्हणून आपण शिवाजी महाराजांना मदत करीन अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं. आणि मग त्याच्या जोडीला त्या ठिकाणी अतिशय कर्तबगार असणारा एक कारभारी म्हणून हनुमंतराव मोरेला त्या ठिकाणी त्याला जोडून दिलेलं होतं. आणि मग अशा ह्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी काय झालेलं होतं की हे सगळं कसं सुरळीत चाललेलं होतं. परंतु इथं ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी जावळीच्या प्रदेशावर त्या ठिकाणी त्या शिवतर घराण्यातील मोरे कुटुंबातील यशवंतराव मुलाला त्या ठिकाणी दत्तक घेतलं, गादीवर बसवलं आणि हे वार्ता कुठेतरी त्या ठिकाणी काय झालेलं आहे की पुढं तुमच्या आदिलशाही दरबारापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला आदिलशाही दरबारात पोहोचली त्यावेळेला त्या ठिकाणी काय झालेलं आहे की या आदिलशहानं तत्कालीन काळामध्ये अफजल खानाची वाई प्रांतावर सरदार म्हणून सुभेदार म्हणून नेमणूक केलेली आहे 1649. आणि मग ज्या वेळेला हा अफजल खान हा ज्या वेळेला वाई प्रांतावर सुभेदार म्हणून येणार आहे याची कुणकुण ज्या वेळेला ह्या तुमच्या यशवंतरावाला आणि हनुमंतरावाला समजली त्यावेळेला या दोघांनी शिवाजी महाराजांची साथ सोडली आणि त्यानंतर पुन्हा काय झालेलं आहे की ते अफजल खानाला शरण गेले. मी तुला मदत करेन आणि इकडे शिवाजी महाराजांना विरोध करेन अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी अभिवचन दिलं. आणि मग कळत न कळत त्या ठिकाणी काय झालेलं आहे की शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये या जावळीच्या चंद्रराव मोऱ्याच्या त्या ठिकाणी काय झाल्या कुरघोड्या सुरू झाल्या. अशा कुरघोड्या सुरू झाल्या की मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाद म्हणतो आपण, प्रतिवाद म्हणतो आपण किंवा आरोप फैरी म्हणतो आपण, अशा प्रकारचं सगळं वाढत गेलं. आणि मग अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी ह्या समजवण्याच्या भाषेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चंद्रराव मोरेनं त्या ठिकाणी त्याला साथ दिली नाही. आणि म्हणून मग आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की जावळी जिंकून घेण्यासाठी त्यांनी स्वारी काढली, मोहीम काढली. मग इथं आपल्याला प्रश्न पडतो की जावळीवर स्वारी केली किंवा जावळी जिंकून घेण्यासाठी काय कारण कारणीभूत होती. मग त्यामध्ये आपल्याला पहिलं कारण दिसते ते म्हणजे चंद्रराव मोरेचा कृतज्ञपणा किंवा चंद्रराव मोरे हा उपकार विसरला होता. काय उपकार होता आपल्याला आता मी जस्ट सांगितलं की चंद्रराव हा किताब आहे. आणि मग अशा ह्या चंद्रराव मोऱ्याला त्या ठिकाणी म्हणजे यशवंतराव मोऱ्याला गादीवर बसवलं, त्याला एक प्रकारचा त्याच्यासाठी जो काही व्याप केला त्याला हे पद मिळवून दिलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो उपकार म्हणून आपण हा चंद्रराव मोरे विसरला होता आणि उपकाराची भाषा अपकाराच्या रूपाने त्या ठिकाणी तो काय करत होता मांडत होता, बोलत होता. म्हणजे एकत्रित आपल्याला लक्षात येईल की चंद्ररावाचा हा कृतज्ञपणा हा बाजूला राहिला आणि कृतज्ञ म्हणजे उपकार. मग असा हा कृतज्ञ असणारा हा चंद्रराव मोरे हा कृतज्ञ बनला. म्हणजे त्या उपकाराची त्याला विसर झाल्या आणि तो अपकाराच्या मध्ये त्या ठिकाणी तो बोलू लागला आणि वागू लागला. म्हणजे एकंदरीत आपल्याला लक्षात येईल की कुठल्याही प्रकारची जाणीव न ठेवता किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मनामध्ये
तमा न बाळगता शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी तो विरोध करू लागला. एवढंच नव्हे तर चंद्रराव मोरेनं त्या ठिकाणी काय केलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ढवळाढवळ करायला सुरुवात केली आहे. म्हणजे एकूण आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी मावळ प्रदेश किंवा पुणे मावळ हा प्रदेश जिंकलेला होता, त्या मावळ प्रदेशातील गुंजन मावळचा एक प्रदेश त्यांनी शिवाजी महाराजांनी जिंकलेला होता. आणि मग अशा ह्या गुंजन मावळच्या प्रदेशामध्ये हैबतराव सिलिमकर नावाचा एक देशमुख राहत होता. आणि हैबतराव सिलिमकरचे आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे संबंध चांगले होते, परंतु या माणसाला फिटवण्याचं काम किंवा त्याच्या मनामध्ये विष भरण्याचं काम चंद्रराव मोरेने केलेलं होतं. आणि म्हणून मग आपल्याला लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये त्यांच्या स्वराज्यामध्ये ढवळाढवळ करण्याचं काम हे चंद्रराव मोरे करत होते. म्हणजे हे कुठंतरी त्या ठिकाणी न पटण्यासारखं न खपण्यासारखं होतं. आणि म्हणूनच मग आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांनी या चावडीच्या चंद्रराव मोऱ्यावर त्या ठिकाणी स्वारी करण्याचं निश्चित केलेलं आहे. पुढचं कारण आपल्याला लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये गुन्हेगारांना हा चंद्रराव मोरे आश्रय देत होता. म्हणजे एकूणच आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांनी ज्या गुन्हेगारांना शिक्षा केलेल्या होत्या, जे गुन्हेगार घेत होते, अशा गुन्हेगारांना त्या ठिकाणी हा चंद्रराव त्या ठिकाणी काय करत होता, आश्रय देत होता. त्याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की मुसेखोर म्हणजे एक त्या ठिकाणी मावळ प्रदेशातील मुसेखोर म्हणजे एक प्रकारचा त्या ठिकाणी तो मावळ प्रदेश. मग असा हा मुसेखोऱ्यातील रंगोत्रिमल कुलकर्णी नावाचा एक ग्रस्त होता. आणि रंगोत्रिमल कुलकर्णी यानं काय गुन्हा केला होता, तर त्यानं एका विधवा ब्राह्मण स्त्रीवर अत्याचार केला होता. आणि मग अत्याचार केल्यानंतर याची वार्ता ज्यावेळेला शिवाजी महाराजांना समजले, त्यावेळेला या शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला किंवा त्या असणाऱ्या रंगोत्रिमलला त्या ठिकाणी पकडण्यासाठी आदेश काढले. ज्या वेळेला ही वार्ता त्या ठिकाणी या कुलकर्ण्याला किंवा त्या रंगोत्रिमलला कळाली, त्यावेळेला त्यानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे की आपल्या ह्या मुसेखोरातून पळ काढला आणि त्यानं चंद्रराव मोऱ्याचा आश्रय घेतला. मग ही गोष्ट ज्या वेळेला शिवाजी महाराजांना समजली, त्यावेळेला कुठंतरी त्या ठिकाणी त्यांना परत एकदा राग आला. कारण अशा गुन्हेगारांना हा चंद्रराव आश्रय देतोय म्हणजे एक प्रकारे काय करतोय की आगीत तेल ओतण्याचं काम करतोय. म्हणजे इथे आपल्याला असं लक्षात येईल की हे कारण त्या ठिकाणी काय झालेलं आहे की जावळीवर स्वारी करण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे. पुढचं कारण काय होतं, तर शिवाजी महाराजांच्या प्रदेशामध्ये चंद्ररावाची त्या ठिकाणी घुसखोरी होती. घुसखोरी होती म्हणजे काय करत होता की हा चंद्रराव मोरे कसल्याही प्रकारची शिवाजी महाराजांच्या बद्दलची असणारी उपकाराची जाणीव न ठेवता शिवाजी महाराजांच्याच प्रदेशामध्ये त्या ठिकाणी काय करायचा की आपलं सैन्य आपले लोक त्या ठिकाणी पाठवायचा आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. आता एकूणच आपल्या लक्षात येईल की तत्कालीन काळामध्ये चिखली नावाच्या गावामध्ये रामजी पाटील नावाचा एक त्या ठिकाणी काय होता, एक ग्रस्त होता. आणि रामजी पाटील आणि या चंद्ररावाचं कधी पटलं नाही. आणि मग अशा ह्या रामजी पाटलांना त्या ठिकाणी काय केलं होतं की चंद्ररावाला संपवण्याची त्यानं भाषा केली. म्हणजे एक तर शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी काय करत होता की तो विरोध करत होता आणि शिवाजी महाराजांनी ह्या रामजी पाटलाचं त्या ठिकाणी संबंध चांगलं होतं. मग आपल्या धनाला किंवा आपल्या राजाला त्या ठिकाणी तो विरोध करतोय आणि म्हणून मग इथं या रामजी पाटलांनी काय केलेलं आहे की त्या चंद्रराव मोऱ्याला संपवायचं किंवा ठार मारायचं अशा पद्धतीची भाषा केली. मग ज्या वेळेला ही भाषा केली, याची वार्ता ज्या वेळेला चंद्रराव मोऱ्याला कळाली, त्यावेळेला चंद्रराव मोऱ्यानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे की आपल्या सैन्याकरवी या तुमच्या रामजी पाटलाला पकडलं आणि त्याला ठार मारलं. मग ही ज्या वेळेला गोष्ट त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना समजली, त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा चंद्रराव मोरे आपल्या प्रदेशामध्ये येतो आणि आपल्या संबंधित मित्राला म्हणा किंवा संबंधित असणाऱ्या आपल्या माणसाला म्हणा तो मारतो, म्हणजे ही त्याची अरेरावी ही न खपण्यासाठी. म्हणजे एकूणच आपल्या लक्षात येईल की अशा ह्या चंद्ररावाला धडा शिकवला पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की ही मोहीम काढलेली आहे. त्यानंतरचं पुढचं कारण आहे म्हणजे चंद्ररावाची आदिलशहाशी मदत. म्हणजे एकूणच आपल्याला लक्षात येईल की जो विजापूरचा जो आदिलशाह आहे, हा आदिलशाह हा चंद्ररावाचा काय होता की एक आश्रयदाता होता. म्हणजे चंद्रराव हा त्या ठिकाणी काय करत होता की आदिलशाहचा एक नोकर म्हणून त्या ठिकाणी काम करत होता. आणि मग अशा ह्या आदिलशहानं त्या ठिकाणी काय केलं होतं की चंद्ररावाला म्हणजे तू काय करतोस याचं सगळं आम्हाला कळतंय किंवा त्याच्या ज्या हालचाली होत्या त्या ठिकाणी त्याला थांबवण्यासाठी अफजलखानाची नेमणूक केली होती. आणि मग अफजलखानाची नेमणूक केली, तो इकडे येतोय हे ज्या वेळेला समजलं, त्यावेळेला त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची साथ सोडून हा चंद्रराव मोरे त्या ठिकाणी काय झालेला आहे की तुमच्या विजापूरच्या आदिलशहाला मिळालेला आहे. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी त्यानं काय केलेलं आहे की
हर एक प्रकारचं सहकार्य किंवा त्या ठिकाणी मदत करण्याचं त्यानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यातूनच त्या ठिकाणी ही गोष्ट कुठेतरी शिवाजी महाराजांना ती खटकलेली दिसते. दुसरी गोष्ट, दुसरं कारण आपल्या लक्षात येईल की चंद्ररावाचा स्वराज्य कामी सहकार्यास नकार. चंद्रराव मोरे त्या ठिकाणी काय करत होता की आपल्या प्रदेशामध्ये राहून त्या ठिकाणच्या लोकांना, जनतेला त्रास देण्याचं काम करत होता. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी तो साथ द्यायला त्यानं त्या ठिकाणी मध्येच त्यानं त्या ठिकाणी नकार दिलेला होता. आणि एक तर आपल्याला असं लक्षात येतंय की जावळीचा हा जो प्रदेश आहे हा दुर्गम प्रदेश आहे. तो प्रदेश आपल्याला मिळाला तर त्या ठिकाणी पठारावर आणि कोकणामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करता येईल. तो प्रदेश आपल्या ताब्यात येईल आणि तो प्रदेश आपल्या ताब्यात यावा म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं होतं की चंद्ररावाबरोबर त्या ठिकाणी आपले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी हे स्वराज्य कामास या ठिकाणी हा चंद्रराव नकार देतोय हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी या चंद्रावर स्वारी करण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे. दुसरी गोष्ट आपल्या लक्षात येईल की स्वराज्य विस्तारासाठी जावळी प्रदेश हा अनुकूल होता. म्हणजे जावळीवर स्वारी करण्यासाठी हा जावळी प्रदेश हा अनुकूल आहे. काय अनुकूल आहे, काय त्याची राजकीय काहीतरी परिस्थिती, वातावरण होतं. काय परिस्थिती होती तर आपल्या लक्षात येईल की हा जावळीच्या प्रदेशावर जर आपण जर स्वारी केली तर त्या ठिकाणी आपल्याला फारसा कोणाचा विरोध होणार नाही. म्हणजे एक तर काय झालं होतं की आदिलशाह हा आजारी पडलेला होता आणि आजारी पडल्यामुळं त्या ठिकाणी विजापूरच्या दरबारामध्ये तिथले असणारे सरदार हे एकमेकाचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, टिकवण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि त्यामुळं त्यांचं लक्ष इकडं जावळीच्या प्रदेशावर किंवा त्यांचं नियंत्रण हे त्या ठिकाणी नव्हतं. आणि मग अशा वेळेला या संधीचा फायदा शिवाजी महाराजांनी घ्यायचं ठरवलं. दुसरं आणखी काय होतं एक अनुकूल वातावरण, ते म्हणजे आपल्याला लक्षात येईल की वाईचा सुभेदार म्हणून अफजल खानाची नेमणूक आदिलशहाने केली होती. आणि हा वाईचा सुभेदार अफजल खान हा इकडं स्वारीवर येणार आहे याची वार्ता अगोदर सुरुवातीला झाली होती. पण दरम्यान काय झालं होतं की आदिलशहानं त्या ठिकाणी या तुमच्या अफजल खानाला कनकगिरीच्या युद्ध मोहिमेवर पाठवलं. म्हणजे त्याचा इकडं जावळीच्या प्रदेशावर जे काय आगमन होणार होतं ते तिथं थांबलं आणि तो दुसऱ्याच मोहिमेवर केला. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे की कळत नकळत त्या ठिकाणी तेही संकट येणार ते बाजूला सरलं गेलं. त्याच्यानंतर आपल्याला आणखी दुसरी पोर्तुगीज मधील असणारी जी काही आदिलशाहीची जी संघर्षाची जी एक वातावरणाची बाजू होती ती सुद्धा त्या ठिकाणी काय झाली होती, चालू होती. म्हणजे आदिलशहा आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष चालू होता. आणि हा संघर्ष, हा त्यांचा भडका हा चालू असतानाच ती सगळी तिकडे मंडळी गुंतलेली होती. त्यामुळे ते इकडे कोणी येणार नाही आणि ते येणार नाहीत म्हणजे आपल्याला जावळीवर स्वारी करणं आणि जावळी जिंकून घेणं हे काय आहे, एक प्रकारचं चांगलं वातावरण आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आणखीन एक अनुकूलाचा जो फायदा होता, अनुकूल एक वातावरण होतं ते म्हणजे काय होतं की मुघल बादशाही, म्हणजे मुघल बादशाहीचा त्या ठिकाणी जो तत्कालीन असणारा जो बादशाह होता तो म्हणजे औरंगजेब. आणि या औरंगजेबाचं आणि त्या ठिकाणी आदिलशाहीचं सुद्धा फारसं पटत नव्हतं. आणि मग अशा वेळेला शिवाजी महाराजांनी काय केलं की त्या औरंगजेबाबरोबर संधान बांधलं, मैत्री निर्माण केली आणि त्याला सांगितलं, भासवलं की मी आदिलशाही बरोबर विरोध करतो, आदिलशाहीशी त्या ठिकाणी दोन हात करतो आणि त्यांच्या बरोबर विरोध करून त्यांना पराभूत करून मी तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सहकार्य करेन. अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, एक प्रकारचं आश्वासन दिलं आणि या सगळ्या कामी तुम्ही मला मदत करा, तुम्ही मला अनुभूती द्या. अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय झालेलं आहे की शिवाजी महाराजांनी त्या औरंगजेबाला सांगितलेलं आहे. आणि मग औरंगजेबाने सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे की एक प्रकारची जी अनुमती म्हणतो आपण, संमती म्हणतो आपण, ती दिलेली आहे. आणि त्या एकूणच वातावरणामुळे शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करण्याचं निश्चित केलेलं आहे. या सगळ्याच्या मध्ये आपल्याला ही जी राजकीय परिस्थिती आहे ना, ही सगळी राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी काय दिसते, अनुकूल असलेली दिसून येते. स्वराज्यवाढीसाठी जावळीचा प्रदेश हा काय आहे, म्हणजे फायद्याचा आहे. दुर्गम प्रदेश आहे, त्या ठिकाणी जंगल आहे, दऱ्याखोऱ्या आहेत आणि त्याचबरोबर ही राजकीय परिस्थिती म्हणजे मी आता म्हटलं तसं की आदिलशाह आजारी आहे किंवा त्याचबरोबर अफजल खान येणार होता तो थांबलेला आहे. आणि मग ह्या सगळ्या राजकीय परिस्थितीनुसार त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी काय केलं की या संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी आपल्या जावळीच्याकडे आपली मोहीम त्यांनी काढली दिसली. आणखीन एक महत्वाचं कारण दिसतंय म्हणजे हिंदवी स्वराज्याची निर्मिती हे जावळी जिंकण्याचे एक मुख्य कारण आहे. म्हणजे आपल्याला जे काही हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि ह्या जावळीच्या विजयामुळं किंवा जावळीच्या प्राप्तीमुळं त्या ठिकाणी काय होणार आहे की आपलं धोरण, आपलं ध्येय ते यशस्वी होणार आहे. एवढं आपल्या लक्षात येईल की याबाबत कृष्णाचार्य सभासदांना एक आपल्या सभासद बकरीमध्ये मत मांडलेलं आहे. ते काय म्हणतात की चंद्रराव मोरे यास मारल्या विरहित राज्य साधत नाही.
म्हणजे चंद्रराव मोर्याला जर आपण ठार केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी काय होणार आहे की आपल्याला जावळी जिंकून घेणं आणि त्याचबरोबर स्वराज्य वाढवणं हे शक्य होणार आहे. म्हणजे एकंदरीत आपल्या असं लक्षात येईल की जावळीवर स्वारी करण्यासाठी ही विविध कारण कारणीभूत झाल्यानंतर प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला करण्याचा त्यांनी काय केलेला आहे, जो योजना किंवा त्याची आखणी म्हणतो आपण, त्यांनी ती ठिकाणी केलेली आहे. 15 जानेवारी 1656 रोजी त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की जावळीवर स्वारी केलेली आहे आणि जावळीच्या चंद्रराव मोर्याचा पराभव केला. नुसताच पराभव नाही केला तर त्याला ठार मारलेला आहे आणि त्याच्या ताब्यातील असणारा जावळीचा प्रदेश असेल किंवा त्याच्या ताब्यामध्ये असणारा जो काय रायरी किंवा रायगड किल्ला म्हणतो आपण, तोही त्यांनी त्या ठिकाणी काय केलेला आहे, जिंकून घेतलेला आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला लक्षात येईल की या चंद्ररावानं काही दिवस म्हणजे जावळीचा जो प्रदेश होता, जावळीचं जे पुरं होतं ते जवळपास 15 दिवस त्यानं लढवलं. मात्र त्या प्रदेशावर त्या ठिकाणी त्याला दीर्घकाळ आपला संघर्ष म्हणून आपण तो त्याला टिकवणं शक्य नाही झालं. आणि पण शेवटी आपल्याला लक्षात येईल की 15 दिवसानंतर या चंद्रराव मोर्यानं रायरीकडे म्हणजे रायगडाकडे पलायन केलं. रायगडवर त्यानं त्या ठिकाणी आश्रय घेतला. दरम्यानच्या काळात शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की जावळीचा प्रदेश जिंकला, तिथली संपत्ती, तिथलं सैन्य आपल्या ताब्यात घेतलं आणि त्या प्रदेशावर त्या ठिकाणी आपलं प्रशासन हे चांगलं करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला आणि सगळ्या लोकांना आपलंसं केल्यानंतर मग नंतर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी जावळीवर रायगडवर त्यांनी त्या ठिकाणी स्वारी केलेली आहे. मग ज्या वेळेला हा चंद्रराव किंवा हा यशवंतराव त्या ठिकाणी काय झालेला आहे की रायगडकडे गेलेला आहे, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी रायगडच्या किल्ल्याला वेढा दिला आणि वेढा देऊन त्या ठिकाणी त्यांना काय केलेलं आहे की जवळपास 3 महिने हा वेढा हा संघर्ष चालू होता. परंतु शेवटी या संघर्षामध्ये तुमच्या चंद्रराव मोर्याला यश आलं नाही. शिवाजी महाराजांनी 3 महिने किल्ला लढवला, शेवटी चंद्रराव मोर्याला पकडलं आणि तो मुख्य गुन्हेगार आहे आणि त्या पद्धतीनं त्याला त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे ते लक्षात घेऊन त्यांनी काय केलेलं आहे की त्याला या मुख्य गुन्हेगाराला ठार मारलेला आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी रायगडचा किल्ला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काय केलेला आहे, ताब्यात घेतलेला आहे. म्हणजे एकत्रित आपल्याला लक्षात येईल की या छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचा विजय संपादन केला किंवा चंद्रराव मोर्याला संपवलं, ठार केलं आणि त्यातून त्याला जे मिळालेले जे काही प्रदेश असतील, संपत्ती असेल, किल्ले असतील, लष्कर असेल, या सगळ्याच गोष्टीचा त्या ठिकाणी त्यांना फायदा झालेला दिसून येतो. मग आपल्याला असं लक्षात येईल की जावळी विजयाचं महत्व किंवा जावळी विजयाचे परिणाम काय होते. मग या जावळी विजयाच्या परिणामाचा जर आपण पहिला घटक जर पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पहिला मोठा विजय. एक लक्षात घ्या की ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी जावळीच्या प्रदेशावर हल्ला करायच्या अगोदर त्यांनी मावळ प्रदेशावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. पुणे मावळ, जुन्नर मावळ या दोन्ही प्रदेशावर त्यांनी त्या ठिकाणी काय केलेला होता की प्रदेश जिंकून घेऊन कब्जा निर्माण केला होता. परंतु या प्रदेशापेक्षा कितीतरी पटीनं म्हणूया आपण हा जावळीचा प्रदेश त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यात आलेला होता आणि हा प्रदेश दुर्गम असणारा प्रदेश, विस्तारानं मोठा असणारा प्रदेश हा त्यांच्या ताब्यात आल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं होतं की एका जहागिरीपेक्षाही मोठा असं जे प्रदेश म्हणतो आपण, हा प्रदेश त्यांना मिळालेला होता. म्हणजे एक प्रकारचं काय झालं, राज्य निर्माण झालं. जहागिरीचं रूपांतर एका राज्यामध्ये झालं कारण तो प्रदेश समाविष्ट झाला ना शिवाजी महाराजांच्या एकूणच जहागिरीमध्ये किंवा एकूणच राज्यामध्ये. म्हणजे एकंदरीत आपल्याला लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या या पहिल्या विजयाचा जो मोठा म्हणतो आपण, हा एक मोठा आणि अनन्य साधारण असा हा महत्वाचा किंवा परिणामाचा एक भाग दिसतो. दुसरा परिणाम काय म्हणतोय तर तो म्हणजे खजिन्यात वाढ झालेली आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जावळीच्या चंद्रराव मोर्याकडे जी संपत्ती होती ही किती होती संपत्ती, तर असं म्हटलं जातं की 9 पिढ्याची त्या ठिकाणी संपत्ती त्याच्या चंद्रराव मोर्याकडे होती, यशवंतराव मोर्याकडे होती. आणि मग अशा ह्या यशवंतराव मोर्याकडे असणारी सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती अशी अमाप असणारी जी संपत्ती म्हणतो आपण, जडजवाहीर म्हणतो आपण ना, ही 9 पिढ्याची असणारी संपत्ती म्हणतो आपण ना, ही सगळी संपत्ती ही शिवाजी महाराजांना मिळालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे या जावळीच्या प्रदेशामध्ये असणारा जो काही प्रदेश होता हा प्रदेश तर मिळालाच आणि या प्रदेशातील संपत्ती आणि त्या संपत्तीच्या आधारावर त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की एक महत्वाचा प्रतापगडासारखा एक किल्ला त्यांनी त्या ठिकाणी काय केलेला आहे, बांधलेला आहे. अनेक किल्ल्याची त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, दुरुस्ती केलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपल्या लक्षात येईल की ह्या जावळी विजयाचं महत्व किंवा एक परिणाम हा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा महत्वाचा घटक किंवा त्याचा परिणाम म्हणजे लष्करी संख्येत वाढ झालेली आहे. म्हणजे चंद्रराव मोर्याकडे असणारी जी काही शूर, काटक, धाडशी मावळ्यांची फौज होती, ही फौज किती होती,
जवळपास 12,000 सैन्य होतं. चंद्रराव मोरेकडं 12,000चं सैन्य होतं. हे सगळं सैन्य हे छत्रपती शिवाजी महाराजांना शरण आलं. आणि मग या सगळ्या शरण आलेल्या सैन्याला शिवाजी महाराजांनी अभय दिलं. त्यांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे की शरण आलेल्या सैन्यांना आपल्या सैन्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. म्हणजे एकंदरीत आपल्याला लक्षात येईल की शिवाजी महाराजांचं पूर्वीच असणारं सैन्य आणि आत्ताच असणारं सैन्य यामुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, दुप्पट वाढ झालेली दिसून येते. म्हणजे पूर्वीचं जर त्यांचं जर सैन्य जर 6,000चं असेल तर हे 12,000चं सैन्य मिळालं. म्हणजे लष्करी संख्येत काय झालेलं आहे, दुप्पट वाढ झालेली दिसून येते. म्हणजे एकूणच आपल्या लक्षात येईल की हाही एक महत्वाचा त्या ठिकाणचा फायदा दिसतोय. आणि दुसरा आणखी महत्व किंवा त्याचा परिणाम काय दिसतोय, तर दुर्गम प्रदेश आणि घाटमार्ग ताब्यात आलेले आहे. म्हणजे या तुमच्या जवळच्या प्रदेशामध्ये जे जे महत्वाचे घाट होते, खिंडी होत्या किंवा पायवाटा होत्या, हे सगळे काय झालेले आहेत की शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलेले आहेत. आणि मी मगाशी म्हटलं तशा पद्धतीनं त्या ठिकाणी जावळीचा प्रदेश आणि जावळीच्या प्रदेशामध्ये ज्याची सत्ता त्या ठिकाणी काय होतंय, त्याच्या आसपासच्या प्रदेशावर सुद्धा सत्ता ही कळत नकळत येते. आणि ते सगळ्यात महत्वाचं एक फलित आहे, एक सगळ्यात महत्वाचा तो एक फायदा आहे, परिणाम आहे. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की या जावळीच्या प्रदेशाच्या प्राप्तीमुळे, जावळी प्रदेश जिंकल्यामुळं त्या ठिकाणी काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये त्या शिवाजी महाराजांचा फायदा झालेला आहे. यानंतर आपल्याला लक्षात येईल की आणखीन एक फायदा किंवा एक फलित काय आहे, तर अनेक किल्ल्यांची प्राप्ती झाली. मगाशी मी म्हटलं की जावळीचा प्रदेश मिळाला आणि जावळीच्या प्रदेशामध्येच असणारा रायगड किंवा रायरी म्हणतो आपण, हा किल्ला सुद्धा त्या ठिकाणी काय झालेला आहे, शिवाजी महाराजांना मिळालेला होता, त्यांनी तो जिंकलेला होता. आणि याच बरोबर मकरंदगड, चंद्रगड, सोनगड या सारखे महत्वाचे किल्ले म्हणून आपण हे किल्ले शिवाजी महाराजांना मिळालेले आहेत. म्हणजे त्यांनी ते जिंकलेले आहेत. म्हणजे एकंदरीत आपल्याला लक्षात येईल की अशा ह्या अनेक किल्ल्याची प्राप्ती झाल्यामुळं कळत नकळत शिवाजी महाराजांची ख्याती, दरारा किंवा एक प्रकारचा जो बोलबाला म्हणतो आपण ना, तो मोठ्या प्रमाणामध्ये इथं झालेला दिसतो. पुढचा परिणाम काय दिसेल, तर कल्याण आणि भिवंडी या प्रदेशाची प्राप्ती झाली. आता कल्याण आणि भिवंडी या प्रदेशाची प्राप्ती कशी झाली, तर एक लक्षात घ्या की जावळीचा प्रदेश हा जो होता ना, हा जावळीच्या चंद्रराव मोरेच्या ताब्यात होता. आणि दुसरी गोष्ट जी काय कल्याण भिवंडी म्हणजे कोकणापर्यंत त्या ठिकाणी काय झालं होतं की जावळीच्या प्रदेशाच्या सीमा विस्तारलेल्या होत्या. आणि मग कोकणामध्ये जी कल्याण आणि भिवंडी हा जो प्रदेश होता, हा प्रदेश सुद्धा त्या ठिकाणी आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होता. जावळीचा प्रदेश हा सुद्धा आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होता. त्या प्रदेशावर त्या ठिकाणी तिथे स्वतंत्र सरदार नेमलेले होते आणि ते सगळी मंडळी त्या ठिकाणी त्याचा कारभार करतात. परंतु झालं काय की जावळीचा प्रदेश त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना मिळाल्यामुळं तिकडं कल्याण आणि भिवंडीकडं लक्ष ठेवणं हे आदिलशहाला जमलं नाही. आणि मग हा बाजूला पडला किंवा लांब झाला आणि त्या अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कल्याण आणि भिवंडी प्रदेशावर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे, स्वारी काढली आणि तोही प्रदेश त्यांनी जिंकून घेतलेला आहे. म्हणजे याही प्रदेशाची प्राप्ती झाली आणि त्यामुळं मुळातच काय झालेलं आहे की त्यांच्या जहागिरीचं राज्यामध्ये रूपांतर झालं, त्यांचा प्रदेश विस्तार झाला, त्यांचं सैन्य वाढलं, त्यांची संपत्ती वाढत गेली. म्हणजे हे सगळे महत्व किंवा त्याचे परिणाम होणे आपण ते आपल्याला दिसून येतात. आणि त्यातला आणखीन एक महत्वाचा भाग, परिणामाचा भाग जर पाहिला तर आरमारी संबंध निर्माण झाले. आरमारी संबंध निर्माण कोणाशी झाले, कारण तत्कालीन काळामध्ये आरमारावर कोणाची सत्ता होती, पोर्तुगीज, डच, सिद्धी, फ्रेंच या सगळ्या लोकांची आरमारावर सत्ता होती. स्वतंत्रतेचं आरमार होतं. आणि मग अशा लोकांशी शिवाजी महाराजांचा संबंध आला म्हणजे कसं की मग अशा लोकांशी जर आपल्याला जर विरोध करायचा असेल, संघर्ष करायचा असेल किंवा त्यांच्याशी जर आपल्याला म्हणजे सुरक्षित राहायचं असेल तर त्यांच्यासारखं आपलंही आरमार असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते आरमार, स्वतंत्र आरमार, पहिलं आरमार, आपल्या देशाचं पहिलं आरमार म्हणून आपण त्यांनी निर्माण केलं. फाउंडर, निर्माता म्हणून, एक जनक म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्याकडे पाहिलं. एकंदरीत आपल्याला लक्षात येईल की स्वतंत्र आरमाराची निर्मिती करण्याचं काम इथं आपल्याला या शिवाजी महाराजांच्या रूपाने झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की हे सगळं जे घडलेलं आहे हे सगळं त्या ठिकाणी काय झालेलं आहे की शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळं, शिवाजी महाराजांच्या जवळ असणारे जे काही मावळे होते, काटक होते, शूर होते, धाडसी होते, त्या सगळ्या लोकांच्या योगदानातून झाले. म्हणजे त्याचं जर मूल्यमापन केलं तर आपल्याला लक्षात येईल की हा जावळीचा प्रदेश शिवाजी महाराजांनी स्वारी करून तो जिंकला आणि तो जिंकल्यामुळं प्रदेश मिळाला, संपत्ती मिळाली, किल्ले मिळाले
साम्राज्याचा विस्तार झाला आणि त्याचबरोबर स्वकीय आणि परकीय लोकांच्यावर एक प्रकारची काय झाली, जरब निर्माण झाली, एक त्यांच्यावर वचक निर्माण झाली. प्रत्येक जण त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना कळत नकळत भिवून वागू लागला. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी जावळी विजयाचं फलित आहे असं आपल्याला इथं सांगावं वाटेल. धन्यवाद.